गाणगापूरला जाणाऱ्या दोन प्रवाशांनी जेव्हा स्वतःच्या पैशाचा आणि ज्ञानाचा खोटा अहंकार दाखवला तेव्हा साक्षात स्वामी समर्थांनी त्यांची कशी परीक्षा घेतली। 16 जूनच्या आजच्या या भागात आपण बापूरावांची ही थक्क करणारी प्रचिती पाहणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सोलापुरात बापूराव नावाचे एक निस्सीम स्वामी भक्त राहत होते। गाणगापूर किंवा अक्कलकोटला जाणाऱ्या भक्तांचे आदरातिथ्य करणे हा त्यांचा नित्यनेम होता। एकदा अक्कलकोटला निघाले असता त्यांना वाटेत दोन माणसे भेटली। त्यातला एक जण खूप श्रीमंत होता, पण त्याचे लग्न जमत नव्हते, तर दुसरा अत्यंत गरीब पण सुशिक्षित होता। तिघेही एकत्र प्रवास करू लागले। प्रवासादरम्यान तो श्रीमंत माणूस अहंकाराने म्हणाला, माझी 40शी उलटली तरी लग्न जमत नाही, पण माझ्यापाशी बक्कळ पैसा आहे। त्यावर तो गरीब माणूस उत्तरला, माझ्याकडे पैसा नाही, पण माझ्याकडे अफाट विद्या आहे। दोघांचे हे गर्विष्ठ बोलणे ऐकून बापूराव मनातल्या मनात हसले। तेवढ्यात तिथून तिसराच एक अनोळखी माणूस चालला होता। त्या दोघांचे बोलणे ऐकून तो माणूस म्हणाला, तुमचे हे बोलणे अगदी पोकळ आहे, चला स्वामींची सेवा करा, तुमचे काम नक्की होईल। असे म्हणून ते तिघेही अक्कलकोटला पोहोचले। तिथे एका औदुंबराच्या झाडाखाली स्वामी महाराज शांतपणे बसले होते। त्या तिघांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। त्यांना पाहताच अंतर्ज्ञानी स्वामी रागाने गरजले, आम्हा अवधूतांची परीक्षा रे कसली घेता। स्वामींचे हे त्रिकालज्ञ रूप आणि शब्द ऐकून त्या दोघांचे पाय लटालटा कापू लागले, कारण त्यांच्या मनात काय चालले होते हे स्वामींना आधीच समजले होते। स्वामींनी त्या श्रीमंत माणसाकडे पाहत म्हटले, तुला लग्न न झाल्याने दुःख होते ना, मग आपणच आपल्या थोबाडीत मारून घे। स्वामींचा तो कडक अवतार पाहून त्या दोघांनी तात्काळ स्वामींची जाहीर क्षमा मागितली। स्वामींच्या केवळ एकाच वाक्याने त्यांचा सगळा खोटा अहंकार गळून गेला होता। पुढे स्वामींच्या आशीर्वादाने त्या गरीब सुशिक्षित माणसाला उत्तम नोकरी मिळाली आणि श्रीमंत माणसाचे लग्नही जमले। स्वामींनी त्यांची परीक्षा घेऊन त्यांचा उद्धार केला होता। मित्रांनो, या कथेतून स्वामी आपल्याला सांगतात की पैशाचा किंवा बुद्धीचा अहंकार कधीही करू नका। साक्षात परमेश्वरासमोर आपले हे सर्व विचार पोकळ ठरतात। जेव्हा तुम्ही अहंकार सोडून स्वामींचे होता तेव्हा तुमचे कल्याण होते। स्वामी म्हणतात ना, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तर मग 16 जूनच्या या कडक स्वामी प्रचितीबद्दल तुम्हाला काय वाटलं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि उद्या 17 जूनचा पुढील विशेष भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। आणि भिऊ नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ।